पाठ खूप दुखते, कंबर खूप दुखते, आम्ही एक्सरसाइज केल्यानंतर आम्हाला पाठ दुखीचा त्रास होतो, कंबर दुखीचा त्रास होतो, किंवा सकाळी झोपेतून उठल्यावरती तुम्हाला हा त्रास होत असेल, तर तुम्हाला ना या व्हिडिओमध्ये एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे. हे सगळे व्यायाम तुम्हाला दररोज करायचे आहेत. फक्त 5 मिनिटं लागणार आहेत. तुम्ही फक्त त्याला होल्ड राहिलात किंवा 10-10 काउंटिंग केलात ना तरीही चालेल. पण जर तुम्ही दररोज केलात ना, फक्त 15 दिवस करून बघा, बघा तुम्हाला पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास नक्की कमी होताना दिसणार आहे. फक्त रेग्युलर तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइज फॉलो करायच्या आहेत. तर एकदम सोपे सांगणार आहे बघा. तुम्ही सकाळी उठल्या उठल्या सुद्धा करू शकता, किंवा रात्री झोपायला जाताय तेव्हा सुद्धा तुम्ही करू शकता. हा एकदम झोपूनच करायचे, त्यामुळे बेडवरती झोपा किंवा खाली झोपत असाल तर तरीही केले तरीही चालतील. तर चला पाहूया. सगळ्यात पहिला व्यायाम प्रकार आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. खूप छान व्यायाम आहे. याच्याने तुम्हाला ना पाठीला, कमरेला नक्की आराम मिळणार आहे. बघा, सगळ्यात हा पहिला व्यायाम तुम्हाला सुरुवातीला हाच करायचा आहे. दोन्ही पायांमध्ये तुम्हाला गॅप ठेवायचा आहे आणि तुमची पायांची बोटं आहेत नाही तुम्हाला आतमध्ये अशी ड्रॉप करायचे आणि पुन्हा बाहेर. 1 2 3. हळूहळू ना स्पीड वाढवायचा आहे. 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता तुम्हाला असं वाटत असेल की आपण पाय खाली ड्रॉप करतोय तर फक्त आपल्याला पायांचीच मुवमेंट होते. नाही, ज्या वेळेला तुम्ही करणार आहात ना, तुम्हाला इकडून पूर्ण तुमच्या पाठीपासून, कमरेपासून तुम्हाला फील होणार आहे. 10. किती वेळा करायचंय? 20 वेळा तरी करायचंय. 9 8 7 6 5 4 3 2 1. 6 5 4 3 2 1. अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं बघा. उजवा पाय आपल्याला खाली ठेवायचा आणि त्याच्यावरती आपल्या बोटांवरती आपल्याला डावा पाय ठेवायचा आहे आणि आपल्याला पाय आपला ड्रॉप करायचा आहे आपल्या उजव्या साईडला, त्यानंतर पूर्ण डाव्या साईडला. 1 2. जेवढा होतोय तेवढा. 3 4 5 6 7 8 9. हलकंसं आपल्याला पाठ, आपली कंबर सुद्धा आपल्याला ट्विस्ट करायची आहे. 10 10 9. दोन्ही हात, जर तुम्हाला असं वाटत असेल की जमत नाहीये, होत नाहीये सुरुवातीला, तर हात काय करायचे, तसे इंटरलॉक करायचे आणि डोक्याखाली ठेवायचे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. अँड रिलॅक्स. आता आपल्याला पाय आपला चेंज करायचा आहे. पुन्हा उजवा पायावरती ठेवायचं, डाव्या पायावरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10. किमान 20 वेळा तरी करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10. किमान 20 वेळा तरी करायचंच आहे. हा सुरुवातीला अगदीच नवीन आहात, सवयच नाहीये, तर फक्त 10 वेळा करा. अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट व्यायाम प्रकार काय करायचा आहे बघा. दोन्ही पाय आपल्याला जसं आपण बटरफ्लाय मध्ये घेऊन येतो ना, जॉईन करतो, तसे जॉईन करायचे बघा. पाय दोन्ही वरती उचलायचे, पुन्हा खाली ठेवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. 1 2 3
4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स व्हायचं आहे. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, दोन्ही पायांमध्ये गॅप ठेवायचे आपल्या शोल्डर लेवल एवढं, आणि आपले पाय आपल्याला उजव्या साईडला ड्रॉप करायचे, पुन्हा आपल्याला डाव्या साईडला ड्रॉप करायचे. 1 पूर्ण खाली ड्रॉप करायचे. 2 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 1 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स व्हायचं आहे. त्यानंतर एक शेवटचा व्यायाम प्रकार हा खूप छान आहे. दोन्ही हात आपल्याला सरळ ठेवायचे, पायांमध्ये आपल्या शोल्डर लेवल एवढं गॅप ठेवायचे, पाय जवळ घेऊन यायचे, जेवढे जवळ येत आहेत तेवढे, आणि आपल्याला श्वास घेत आपल्या कमरेचा भाग, हा हिप्सचा भाग वरती उचलायचा आहे. आता सुरुवातीला जेवढा येतोय अगदीच एवढा आला चालेल, हळूहळू जेवढा प्रॅक्टिस नंतर तुम्हाला सवय होणार आहे, वरती येणार आहे. हा, त्यामुळे इथे होल्ड राहायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा एकदा करायचंय. असं किती वेळा करायचंय माहितीये, तुम्ही 3 वेळा तरी करायचंय. 10 वेळा, सुरुवातीला 10 वेळा होल्ड काउंट करा, पुन्हा 20 वेळा काउंट करायचंय, असं करायचंय. हा, श्वास घेतला, वरती आलो, श्वास सोडून द्यायचा, इथे ब्रिदिंग नॉर्मल ठेवायची. 1 2, किंवा तुम्ही असा हाताचा सपोर्ट घेतला तरीही चालेल. 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड स्लोली रिलॅक्स. खूप छान आणि एकदम सोपे व्यायाम आहेत, सगळ्यांना जमतील, सगळेजण करू शकतील असे आहेत. त्यामुळे नक्की करायचेत. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.